श्रीराम पाटील राजूरकर काळाच्या पडद्याआड. जिल्हा परिषदेवर 11 वर्षे नेतृत्वाची चुणूक दाखवणारा हिरा हरवला. मुखेड तालुक्यातील राजुरा बुजुर्ग येथील मातीत जन्मलेले नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर यांचे नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात 1 जुलै रोजी उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर राजुरा बुजुर्ग येथे .2 जुलै रोज गुरुवारी दुपारी 1 वाजता अंतिमसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 3 मुली, सुना, जावाई, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे. श्रीराम पाटील हे स्वतःचे नेतृत्व गुण व संघटन कौशल्य सिद्ध करत ते पोलीस पाटील, सरपंच, पंचायत समितीचे सदस्य ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असा प्रवास करत माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री माननीय शंकरराव चव्हाण आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर याचे ते विश्वास संपादन करून ते त्यांचे अत्यंत विश्वासाचे नेते मानले जात. त्यासह जिल्ह्यातील प्रमुख राजकारण्यांच्या सोबत राजकीय प्रवाहात येत नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर शंकरराव चव्हाणाच्या सहमतीने सलग 11 वर्षे विराजमान राहून शैक्षण, जलसिंचन, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. तर त्याच काळात त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आले होते. ते सलग 10 वर्षे जिल्हाध्यक्ष पदावर काम करत त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात अनेक नेते, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आदी पदावर विराजमान झाले होते. त्यामुळे ते सर्व पक्षातील सर्व